अमित देशमुख. मंत्री महोदयांनी राज्य सरकारच्या वतीनं विधानसभा विधेयक क्रमांक 94 हे चर्चेला आलंय आणि याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी प्रस्तावना करताना आपल्याला सांगितलं की या विधेयकामुळं एकंदरीत किती नागरिकांना याचा फायदा होणार. मंत्री महोदयांनी असंही सांगितलं की 60 लाख घरं आणि 1,20,00,000 नागरिक अशी साधारणतः त्यांनी आकडा सभागृहाला या ठिकाणी सांगितला. खरं म्हणजे मंत्री महोदय, हा जो कायदा आपण आज आणतोय आणि याच्यात जी सुधारणा करतोय, एका अर्थानं हे आपलं अपयश आहे, म्हणजे सरकारचं, प्रशासनाचं. कारण यापूर्वी जो कायदा आपण आणला तो एका हेतून आणला आणि आज ज्या हेतून आपण हा कायदा आणतोय हे कुठेतरी सरकारचं, प्रशासनाचं हे अपयश आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होऊ नये. अध्यक्ष महोदय, हे याच्यासाठी कारण आज विधिमंडळामध्ये विधिमंडळाचे जे सारे सदस्य आहेत, या कायद्यामध्ये जी काही सुधारणा आपण करताय याचं स्वागत होत आहे आणि आम्ही सुद्धा याचं स्वागतच करतोय. कारण सामान्य माणसाला तुम्ही न्याय याच्यातून मिळवून देताय. सामान्य माणसाचा जो काही लोकप्रतिनिधीकडे जो रेटा आहे, या अडचणीतनं आम्हाला मुक्त करा. आणि म्हणून सत्ता पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, हे सारे याला समर्थन देत आहेत आणि त्याच्यामध्ये काही सूचनाही या ठिकाणी आपण मांडतोय. मला असं वाटतं की या सगळ्या सूचनांचा अंतर्भाव याच्यामध्ये झाला पाहिजे. मंत्री महोदय, याच्यामध्ये आव्हान काय आहे की नव्यानं आता ही घोषणा आज इथं होते, किंबहुना ही घोषणा काही काळापूर्वी महाराष्ट्रामध्ये झाली, विधिमंडळामध्ये याची चर्चा झाली आणि ही घोषणा झाल्यानंतर काही लोकांनी नव्यानं जर तुकडे पाडायला सुरुवात केली असेल तर मात्र या कायद्यामध्ये त्यांना याच्यामध्ये जर संरक्षण मिळालं तर मला असं वाटतं की हे कधीही संपणार नाही. आणि म्हणून राज्य सरकारनं, विशेषतः महसूल विभागानं याच्यामध्ये जी काही 60 लाख घरं जर आपल्याकडे आकडाच असेल आणि 1,20,00,000 नागरिक ही जर आपल्याकडं अंदाज आपल्याकडे जर असेल तर यांनाच ही मदत झाली पाहिजे. हे मला पहिल्यांदा या ठिकाणी आपल्या पुढे मांडावंसं वाटतं. दुसरं, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय असंही म्हणाले की आता हे सगळं नव्या नियमानुसार होणार. आता हे जे सगळं आहे, आता याच्यामध्ये आपण जे काही नियमितीकरण करणार आहात, आता UDCPR जो राज्य सरकारने स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये खूप अडचणी येतील आणि अनेक ठिकाणी कदाचित हा कायदा जरी आपण अंमलात आणला तर त्या गरजूला त्याचा उपयोग होईलच हे सांगता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यात सुद्धा आपल्याला हे पाहावं लागेल. अनेकांनी असं सांगितलं की आता ग्रामपंचायतीमध्ये अनेक सरकारी जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे. वर्षानुवर्ष काही ग्रामस्थ त्या ठिकाणी घरं करून राहत आहेत, काही आमचे मागासवर्गीय बांधव त्या ठिकाणी घर करून राहत आहेत, काही आदिवासी घर करून राहत आहेत, काही इतर मागासवर्गीय, भटके, विमुक्त हे घर करून राहत आहेत. सुप्रीम कोर्टानं, हायकोर्टानं याच्यामध्ये काही आपल्याला मागे सूचना केलेल्या आहेत. जेव्हा हा कायदा आपण नागरी भागासाठी या ठिकाणी आणतायत तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा गरजूंना देखील आपल्याला काय मदत करता येते हे आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि विशेषतः आपण असं म्हणालात की ग्रामपंचायतीमध्ये जिथं गायरान आहेत, गावठाण आहे, तिथं देखील आपण हे लागू करणार आहात. तर तिथं देखील त्या गरजूंना कशी मदत होईल हे आपण पाहिलं पाहिजे. विशेषतः लातूर शहरामध्ये सुद्धा अनेक आमचे नागरिक आहेत की ज्यांना अजूनही त्याचा कबाला मिळालेला नाही आहे. सरकारी जमीन आहे, कुठं महसूलची आहे, कुठं नगरविकासची आहे किंवा इतर कुठल्या विभागाची आहे. तर त्या सगळ्यांना सुद्धा आपण न्याय देणार का, हा माझा आपल्याला प्रश्न आहे. आणि म्हणून आपण ही जी काही सुधारणा म्हणजे किमान लोकरेट्यामुळं किंबहुना काळाची गरज म्हणून आपण ही सुधारणा आणली, याबद्दल मी आपलं कौतुक करतो आणि या विचाराचं स्वागत करतो. या सूचना या निमित्तानं मी ज्या आपल्याकडं या ठिकाणी सादर केलेल्या आहेत याचा विचार सरकार करेल अशी अपेक्षा करतो.